मसाले कमी पण चव भारी. जेवणात काही वेगळं हवं असेल तर ही हिरव्या मसाल्यातली चिकन ग्रेव्ही एकदा नक्की करून बघा. नमस्कार मंडळी, वेलकम टू कुक विथ मोडक्स, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. तर मंडळी, आपली कढई तापलेली आहे, त्यात तेल टाकून घेऊया. तेलामध्ये आधी आपण काजू परतून घेऊ. काजू छान परतून झाले की ते बाहेर काढून घेऊ. त्यानंतर आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून घेऊया. ती सुद्धा मसाल्यासाठी आपल्याला बाहेर काढायची आहे. आता ह्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत परतायचा आहे. गोल्डन ब्राऊन झाला की आपण तो बरिस्ता काढून घेऊया. त्याला गार करायला ठेवूया साईडला. हा सगळा तळलेला मसाला एकदा गार झाला की मग त्याला वाटायला घेऊ. तोपर्यंत एका कढईमध्ये पुन्हा तेल घेऊन त्यात खाली दिलेले सगळे गरम मसाले टाकून घेऊया. ते थोडे तडतडले की त्यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन आपण त्यात टाकूया. ते चिकन आपण छान धुवून हळद मीठ लावून ठेवलं होतं. आता यात आपण आलं लसूण पेस्ट टाकून छान परतून घेऊ. थोडं परतून झालं की त्यामध्ये आपण दही टाकून घेऊया. दही चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता हे दही छान हलवून घेऊ. आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण जो तळलेला मसाला आहे तो वाटून घेऊया. त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, आम्ही नेहमी सुकलेला पुदिना करून ठेवतो उन्हाळ्यामध्ये, म्हणजे तो वर्षभर वापरता येतो. यामध्येच आपण एक लिंबू घेऊया आणि कसुरी मेथी टाकून घेऊया. चिकनला पाणी सुटलेलं आहे, ते आता आपण त्यामध्ये वाटलेला हिरवा मसाला तो टाकून घेऊ. तसंच आपण तळलेला कांदा जो आहे बरिस्ता तो आणि तळलेले काजू जे आहेत ते आपण वाटून घेऊ. आता हे वाटण सुद्धा आपण आपल्या चिकनच्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. हे सगळं एकत्र हलवून घेऊ. आणि त्याला छान शिजवून देऊ. आपलं चिकन ऑलमोस्ट कुक झालेलं आहे. आता यामध्येच आपण
धना पावडर टाकून घेऊ. आणि गरम मसाला सुद्धा टाकून घेऊ. आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलेलं आहे आणि रेडी आहे. आता तुम्ही वरून जे थोडे उरलेले काजू आहेत तळलेले ते टाकून घेऊ शकता. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे. अशीच भन्नाट आणि घरगुती चव अनुभवायची असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, आपला हिरवा मसाल्यातली ग्रेव्ही तयार आहे. चला या जेवायला.